कोरोना काळातील वादग्रस्त प्रकरणावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 2019 मध्ये लॉकडाऊन मध्ये तेजस ठाकरे हॉस्पिटलमध्ये गेल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता. कॉफी विथ कौशिक पॉडकास्ट मध्ये कंबोज यांनी या प्रकरणाची संपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. 2019 मध्ये कोरोनाची साथ सुरू असताना देशभरात कडक लॉकडाऊन लागू होता. याच काळात उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हॉटेलमध्ये गेल्याचे व्हिडिओ भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. लेकिन जिस तरह से संजय राउत ने मेरी वाइफ के ऊपर आरोप लगाए, जिसका कोई पॉलिटिकल लेना देना नहीं, कोई पॉलिटिकल वो पार्टी की हिस्सा नहीं है, वो एक हाउस वाइफ है, अपना बिजनेस करती है साथ में, तो जो पर्सनल आरोप लगाए तो टिट फॉर टैट का जवाब देने के लिए मैंने तेजस ठाकरे के वो वीडियो डाले थे. या व्हिडिओमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. आता एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्ट मध्ये मोहित कंबोज यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. संजय राऊत यांनी माझ्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला म्हणून जशास तसं उत्तर देण्यासाठी मी तेजस ठाकरे यांचे व्हिडिओ पोस्ट केले असं कंबोज यांनी स्पष्ट केलं. ते ट्विट करू नये असं वाटत होतं, मात्र त्या क्षणी जशास तसं उत्तर देणं आवश्यक होतं असंही ते म्हणाले. याच पॉडकास्टमध्ये बोलताना कंबोज यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. संजय राऊत चुकून राजकारणात आले असून त्यांच्यात सलीम जावेद प्रमाणे स्क्रिप्ट लिहिण्याची ताकद आहे असा टोला कंबोज यांनी लगावलाय. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपमधील वाद रंगण्याचे चिन्ह आता दिसत आहे.